नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आपण आलो आहे तर गाडी सर्व्हिसिंगला पप्पाजी। उद्या इथं पोहोचल्यानंतर अंमळनेरला गेलेलो, तिकडं आपल्या जमिनीचं काम होतं जरा, ते पण पेंडिंग आहे। आणि त्याच्यानंतर दुपारून इकडं आल्यानंतर पप्पा बोलले गाडी सर्व्हिसिंग करून आण म्हणून। तर त्याचं काम चाललेलं आहे। गाडीची सर्व्हिसिंग कशी होते ते बघा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, ठीक आहे। माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढा बेनिफिट देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न देईन। आणि गाडी किती दिवसानंतर सर्व्हिसिंग करायला पाहिजे, 5100 किलोमीटर रन झाल्यानंतर प्लॅटिना गाडी आपल्याकडे, ठीक आहे। तुम्हाला दाखवतो कुठली गाडी, तिची सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं असतं। पण आपली 6000 किलोमीटर फिरून झालेली, तर आता पप्पांना बोललो करून घ्या। पप्पा बोलले हो ठीक आहे करून घ्या। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, ठीक। ही गाडीची कंडिशन झाली मित्रांनो। आता कारागीर छान आहे आपला, बजाज शोरूम आहे। तर भाऊ टायर वगैरे चेक करतोय। गाडी खूप खराब झाली होती पावसामुळे, बोललो करून घेऊ। गाडी खूप इम्पॉर्टंट आहे पप्पांच्या बिझनेससाठी, तर तिला सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो। बाजूला पण प्लॅटिनाच आहे, तिची पण सर्व्हिसिंग चालली। ऑइल पानी चल रहा है। आता पाडवायलाच घेतली होती मित्रांनो आपण गाडी। ही काय नाही, फक्त धूळ वगैरे लागली म्हणून तसं दिसते। तिला आता वॉश वगैरे करून घेतो, मग त्याच्यानंतर पण दाखवतो तुम्हाला। आता ब्रेक टाईट होतोय। चेन टाइट करता है को चेन टाईट झाली मित्रांनो एकदम, कारण की सर्व्हिसिंग म्हटल्यावर पूर्ण चेक करतात ते टायर वगैरे काय आहे काय नाही, ब्रेक, क्लच। तुम्ही किती दिवसात सर्व्हिसिंग करतात गाडीला प्लीज कमी। आता काय काढलं जातं हो दादा? इंजिन ऑइल काढताय आता। इंजिन गरम झालेलं आहे मित्रांनो, हे बघा ऑइल निघालं ना। हे काय हो आता काढलं ते प्लग काढलेला आहे मित्रांनो, त्याची साफसफाई चालली आता। त्याला पण चेक करायला लागतं, त्याच्यामध्ये बघा ती घाण वगैरे काही अडकली असेल, ठीक आहे।
झालं आहे का असं तरी का असं असतो? मे बी गाडी पडली असेल मित्रांनो, त्यामुळे हा आपला पुढचा जो ब्रेक क्लच आहे तो जरा बेंड झालेला आहे, दिसतंय ना? हां, तरी आपण त्याला सरळ करून घेऊया, बघू आता काय होतं काय. बाजूलाच हायवे आहे मित्रांनो, तर हॉर्नचा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर. ओके, आय एम सॉरी फॉर दॅट यार. ह्या साईडला जसा होता ना, तर तसंच नेमकं इकडच्या साईडला पण झालेलं आहे. ठीक आहे, थोडं कलर निघाला पण इट्स ओके. ब्रेक पण चेक केला जातोय मित्रांनो. कसं आहे ना मित्रांनो, भाऊ करतो मस्तपैकी सर्व्हिसिंग. हे ॲक्च्युली काय माहिती का, करणं खूप गरजेचं असतं माहिती, कारण की यार आपण ज्या गाडीवरती फिरतोय तिला जर ऑइल पाणी नहीं किया तो फिर क्या दुनिया साथ देगी क्या? पब्लिक साथ नहीं देता, वो तो गाड़ी है फिर भी, नहीं का? यू नीड टू अंडरस्टैंड यार व्हाट आई एम ट्राइंग टू से. ते हे ऑइल आहे मित्रांनो, कंपनी तुम्हाला दाखवली मी. ठीक आहे, ते ऑइल यूज केलं जात आहे त्याच्यात. ऑइल टाकून झालं आहे मित्रांनो. दुसरं तर काही नाही, त्यांनी चालवून बघितले ना,
तुला काय वाटतं तू गाडीच्या काय नाही, काही प्रॉब्लेम नाही. तरी मी एकदा ऑइल वगैरे टाकून झालं आहे मित्रांनो. ॲक्च्युली फोन येऊन गेला यार, त्याच्यामुळे ते ऑइल टाकताना नाही दाखवता आलं. तरी मी जेवढं झालं तेवढं शूट केला. इम्पॉर्टंट कॉल होता यार, फादर का कॉल मतलब इम्पॉर्टंट रहता है. आपली धन्नो चालू हो गई. ते ऑइल काढल्यानंतर ना थोडं ते मिक्सअप व्हायला इंजिनमध्ये वेळ लागतो, त्याच्यामुळे जरा धूर निघतो आहे मित्रांनो. तुम्हाला हॉर्न देत आहे मित्रांनो, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणे असं. तर अशा प्रकारे झालेलं आहे. अजून पुढे काय होतं ते कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये बघू. गाडी वॉशिंगला दुसरीकडे नेऊन घ्यायला लागते मित्रांनो. हे बघा, हे शोरूम आहे, ठीक आहे. हा नरडाणा बायपास आहे, त्याच ठिकाणी पुलाच्या खाली हे बघा बजाज. तर इथून जवळच आहे गाडी वॉशिंगचं, तिथे जाऊया, ठीक आहे. वॉशिंग सेंटरला आलो आहे मित्रांनो, ठीक आहे. इथे बाईकचं वॉशिंग झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला. सुंदर असं शोरूम आहे मित्रांनो. सर्विस पण चांगली भेटेल. भाऊ तिकडे बसलेत, ते मालक आहेत. तर तुम्हाला गाडीमध्ये पण चांगल्या प्रकारे बेनिफिट भेटेल. नक्की इथं विजिट करा एकदा, नरडाणा बायपासला आहे. तर मित्रांनो, गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे मस्तपैकी, झॅन्टेमॅटिक विषय नाही आहे. आता इथून मस्तपैकी घरी जातो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, चलो.